दरम्यान सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम आहे। त्यामुळे धरणातनं सोडत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग आता वाढवण्यात आलेला आहे। 5000 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात करण्यात येतोय। त्यामुळे वारणा नदीच्या पाणीपातीमध्ये देखील झपाट्यानं वाढ होते। याच पार्श्वभूमीवर वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कालपासून धरणातून 33400 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता। मात्र पावसाची संततधार कायम असल्यानं धरण जवळपास 84% भरले। नदीकाठच्या गावांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। तर उजनी धरण 100% क्षमतेनं भरलंय। मात्र उजनी धरणात वरून येणाऱ्या पाण्याची आवक मोठी असल्यानं उजनी धरणातनं भीमा नदी पात्रात 61600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातोय। उजनी धरणाचे 16 दरवाजे तब्बल 3.5 फुटांनी उघडलेले आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवा राखोंडे यांनी। उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये तब्बल 61600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे भीमा नदी काठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। मी सध्या उजनी धरणावरती आहे आणि पाठीमागची दृश्य तुम्हाला दाखवतो। उजनी धरणाच्या या 16 दरवाजांमधून सध्या भीमा नदी पात्रामध्ये 61600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि त्यामुळे भीमा नदीचं पात्र जे आहे ते आता दुथडी भरून वाहतंय। खरं तर काल सोमवारी 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये विसर्ग करण्यास सुरुवात झाली। सुरुवातीला हा विसर्ग 6600 क्युसेक होता। त्यानंतर यामध्ये हळूहळू वाढ करण्यात आली आणि आता हा विसर्ग तब्बल 61600 क्युसेक पर्यंत जाऊन पोहोचलाय। उजनी धरणाचे तब्बल 16 दरवाजे 3.5 फुटाने उघडण्यात आलेत। उजनी धरण सध्या 100% भरलेलं आहे आणि उजनी धरणामध्ये 117 टीएमसीहून अधिक पाणी साठा झालाय। पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावर होत असलेला पाऊस आणि याचबरोबर उजनी धरणाच्या वरील धरण साखळीतील भरलेली धरणं त्यातून केला जाणारा विसर्ग हे सर्व पाणी भीमा नदीमध्ये येत असतं आणि याचं मापन जे आहे ते दौंड बंधाऱ्यामध्ये होत असतं। सध्या उजनी धरणामध्ये येणारी आवक आपण बघितली तर ती आवक 50,000 क्युसेकहून अधिक आहे आणि त्यामुळे उजनीत येणारे जे सर्व पाणी आहे ते सर्वच्या सर्व पाणी आता भीमा नदी पात्रामध्ये सोडलं जात आहे। कारण उजनी धरण जे आहे ते 100% भरलंय। उजनी धरणाची एकूण साठवण क्षमता आपण बघितली तर ते 123 टीएमसीची आहे आणि सध्या उजनी धरणामध्ये 117 टीएमसीहून अधिक पाणी साठा झालेला आहे। त्यामुळे पूर्ण क्षमतेनं उजनी धरण भरण्यासाठी केवळ 5 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे। वरून येणारा प्रवाह जर आपण बघितला उजनी धरणामध्ये तर तो 50,000 क्युसेक आहे आणि एवढा मोठा प्रवाह उजनीत येतोय। त्यामुळे उजनी धरणामधून देखील हे उजनीचे 16 दरवाजे आहेत ते उघडून आता भीमा नदी पात्रामध्ये तब्बल 61600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि हा वरून येणारा जो एवा आहे तो जर वाढला गेला तर त्यानुसार मात्र हा जो उजनीतून सोडलेला जो विसर्ग आहे तो कमी जास्त केला जाऊ शकतो आणि एकूणच ही सर्व पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा विसर्ग सध्या भीमा नदी मध्ये केला जातोय आणि प्रशासनानं भीमा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील दिलाय। देवा राखोंडे, NDTV मराठी, उजनी, इंदापूर।